आत्मापुरची वाट मला दावा मेंढरानो मामा तुमच्या दर्शनाची लागली आवडे मामा तुमच्या दर्शनाची लागली आवडे अवतारू मामा नाव तुमचं घोडावरी घोडे घोडावरी घोडे बाळू मामा नाव तुमचं घोडावरी घोडे घोडावरी घोडे बाळू मामा नाव तुमचं घोडावरी घोडे घोडावरी घोडे गुळाप्रमाणे गोड नाम माझ्या मामांचं म्हणून मामांचं नामस्मरण करत चला. जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. बसल्या उठल्या ठिकाणी करा, बसता उठता करा, झोपताना करा, झोपेतून उठल्यानंतर करा. झोपेतनं उठलं की मामांचं दर्शन घ्यायचं. ही संसार करता करता भक्ती करायची, संसार करता करता देवावरती प्रेम करायचं. अभंगाचं प्रथम चरण आहे भक्ती समाधानी राहा. संसार करा पण संसार करता करता त्या भगवंतावरती प्रेम करा. म्हणजे त्या देवाला कधी विसरू नका. आपल्यातली लोक जोपर्यंत तरुण आहेत तोपर्यंत प्रपंच करतात. मग त्यांना म्हणलं ना तरुणपणी चला परमार्थाकडं, चला कीर्तनाला, चला देवाला, म्हणतात आमचं काम आहे विधाव. म्हातारपणी बघू परत परमार्थच करायचा आहे. पण म्हातार झाल्यावर मग आपण देवाकडे येतो. मग देव पण हुशार आहे. देव म्हणतो जोपर्यंत तुझ्या मनगटात जोर होता तोपर्यंत तू प्रपंच केला. हा आणि आता म्हातारा झालं की माझ्याकडे आला. देव पण लय हुशार आहे महाराज. आणि कीर्तनाला येताना पण लोकांनी चांगलं घ्यावं बरं का. कीर्तनामधून काहीतरी चांगला आदर्श घ्यावा. लय अवघड आहे. नाहीतर काही जण आम्ही जेवढं देवाचं सांगेल का नाही तेवढं विसरून जातात. आणि एखादा शब्द चुकीचा असेल का नाही तेवढ्याचाच नाद लावतात महाराज. हा एक जण कीर्तनाला घरी गेला